12वी नंतर एमपीएससीची तयारी करणे ही सर्वात योग्य वेळ आहे. त्यामागे कारण पण सांगतोय, कारण आता सिलेबस हा बदललेला आहे. आता आपण 5 टिप्स समजून घेऊ. यामध्ये समजून घेऊ की 12वी नंतरच काय एमपीएससी सुरुवात आहे ती करायला पाहिजे. पहिली टिप आहे की कोणत्याही परीक्षेची सुरुवात ही सिलेबसने होते, त्यामुळे सिलेबसची प्रिंटआउट काढा आणि ते पाठांतर करा. दुसरं आहे की पीवायक्यूचं एखादी पुस्तक परचेस करा किंवा शक्य झाल्यास त्याचं पण प्रिंटआउट काढून घ्या आणि त्यामध्ये मध्ये जसं तुम्ही अभ्यास करणार आहात मध्ये पीवायक्यू नक्की चाडायचे आहेत. प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले जात आहेत, कसे विचारले जात आहेत, कोणावर भर जास्त दिला जातोय, कोणावर कमी दिला जातोय, हे सर्व त्यातून क्लिअर होईल. तिसरं आहे की न्यूजपेपर वाचण्याची आपल्याला सवय असायला पाहिजे, कारण मुख्य परीक्षेचे मॅक्झिमम प्रश्न आता करंट अफेअर्सशी संबंधित विचारले जातील. तुमचा जो स्टॅटिकचा पोर्शन असणार आहे, जो जीएसचा भाग असेल, तो तुम्हाला करंट सोबत लिंक करता यायला पाहिजे. चौथा आहे, आणि जे तुम्हाला म्हटलं होतं की 12वी नंतरच का करायला पाहिजे, तर ऑप्शनल हा एक एक्स्ट्रा विषय ॲड झालेला आहे. जर हा ऑप्शनल तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनला सुद्धा जर असेल तर नक्की तुम्हाला एक एक्स्ट्रा एज आहे, एक्स्ट्रा बेनिफिट आहे. तुम्हाला तो विषय चांगला या पिरियडमध्ये चांगला करता येईल आणि ज्याची ऑप्शनवर पकड असते नक्की त्याचे चान्सेस आहेत एक्झाम क्लिअर करण्याची किंवा कट ऑफ क्लिअर करण्याचं, हे नक्की आहे. सो हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि जाता एक शेवटचा मुद्दा सांगतोय की एखादी हॉबी नक्की पाळा, कारण या सर्व फेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास ॲक्च्युली पूर्ण फोकस होऊन अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त एनर्जेटिक राहण्याची गरज आहे. अशा वेळेस तुमची हॉबी आहे हे नक्की तुम्हाला मदत करेल. अजून तुमचे कोणते डाऊट्स असतील, एक्स्ट्रा माहिती हवी आहे, प्रॉपर प्लॅनिंग हवी आहे आणि तुम्हाला लाईव्ह जर काही डाऊट्स विचारायचे असतील तर 2:15 वाजता आपलं सेशन होणार आहे. रितेश सर तो सेशन कंडक्ट करणार आहे गुरुवारी 2:15 वाजता. त्यावेळेस नक्की यूट्यूबला जॉईन व्हा.